पावनी असे जननी देवांचे मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतामुष्टं वातात्मजं वानरेतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण जय हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावा येतो बटा विठ्ठला विठ्ठला सर्व भाविदास दारू त्यांचा तेची माझे तकरीची सकळ जैने या गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज षडगुणेश्वर संपन्न भगवान पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंग परमात्म्याचे लाडके असणारे भक्त येहू निवासी असलेले आपल्या वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे संत श्रीमंत साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आणि आपल्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दिव्य परंपरेमध्ये चालत असलेली 4th वर्षाची सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये कर्मधर्म संयोगाने आजचा दिनविषय सुद्धा अतिशय चांगला आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 77 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि आजचा योगायोग म्हणावं लागेल आणि माझ्या हजेरी क्रमांक अनुसार माझ्यासारख्या पामराला आलेली ही सेवा। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी तुम्हा सर्व गुरुबंधूंच्या चरणी कमी नतमस्तक होतो। या ठिकाणी आदरणीय बाबा या ठिकाणी आहेत, बाबांच्या चरणी दंडवत घालतो आणि सेवेला प्रारंभ करतो। घ्यावी सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबारायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे
आपल्या आत्यंतिक विश्वासाचं ठिकाण सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आपण जर का या मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये येत असतात. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी काय आहे? विश्वास आहे. विश्वास नाही असा मनुष्यही या मृत्यू लोकामध्ये नाही, पण प्रत्येकाची जी विश्वास ठेवण्याची स्थान आहे, जागा आहे, ती मात्र भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांच्या अंतःकरणात देखील विश्वास आहे, पण साधू संत महापुरुषांनी त्यांचा जो विश्वास ठेवला तो योग्य ठिकाणी ठेवला, आणि तुम्ही आम्ही आपला विश्वास ठेवतो तो अयोग्य ठिकाणी ठेवतो. आपला विश्वास ज्या ठिकाणी आपण ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी ठेवत नाही, आणि त्याचा परिणाम आपला विश्वासघात होतो. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. मनुष्य विश्वासापासून जीवन जगूच शकत नाही. मानवी जीवन जगत असताना विश्वास हा आपल्याला प्रत्येक पदोपदी त्या ठिकाणी लागतो. आपल्याला साध्या व्यवहारामध्ये प्रवास जरी करायचा म्हणलं किंवा चालायचं जरी म्हणलं तरी आपल्याला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. कारण विश्वासाशिवाय आपण एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. पाऊल टाकण्याच्या अगोदर आपण आपल्या डोळ्यांनी पहिले जागा पाहतो. जागा चांगली आहे का? जागेवरती काटा आहे का? दगड आहे का? काही त्या ठिकाणी खड्डा तर नाही. पहिले आपण जागा पाहतो. मग डोळ्यांनी जागा पाहिल्याच्या नंतर डोळ्याला सांगता येत नाही जागा चांगली आहे म्हणून. मग तो डोळा नंतर त्या जागेच्या गुणदोषाचं वर्णन हे अंतःकरण करतं. अंतःकरणाने त्या जागेच्या गुणदोषाचं वर्णन केल्याच्या नंतर आपण काय करतो? अंतःकरणाने जेव्हा सांगितलंय की या जागा चांगली आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, तेव्हा आपण आपला पाय उचलतो आणि त्या जागेवरती ठेवतो. म्हणजे एक पाऊल उचलून पुढे टाकायचं झाला तर आपल्याला 4 ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो. पहिले जागा पाहावी लागते, म्हणजे जागेवर विश्वास ठेवावा लागतो. ती डोळ्याने पाहिली म्हणून डोळ्यावर विश्वास ठेवावा लागतो. तिसरी गोष्ट अंतःकरणाने त्याच्या गुणदोषाचं वर्णन केलं, विचार केला म्हणून अंतःकरणावर विश्वास ठेवावा लागतो. आणि चौथी गोष्ट आपण आपला पाय निसंकोचितपणे त्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे आपला पायावर विश्वास असावा लागतो. विठ्ठल एक पाऊल पुढे उचलून टाकण्यासाठी 4 ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो. म्हणजे मानवी जीवन जगत असताना मनुष्याला पदोपदी त्या ठिकाणी विश्वासाची गरज आहे. मनुष्य विश्वासापासून जीवन जगूच शकत नाही. पण नुसतं मानवी जीवन जगताना विश्वास लागत नाही, तर व्यवहार करताना देखील विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढा विश्वास महत्वाचा आहे तेवढाच विश्वास व्यावहारिक क्षेत्रात देखील महत्वाचा आहे. आपण पहा, तुम्हा सर्वांना, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहेत, सर्व ज्ञानी आहात, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरुवर काय असावा लागतो? विश्वास असावा लागतो. विश्वास जर आपल्या गुरुविषयी नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण कितीही लौकिक ज्याला आपण म्हणू असं किती त्या ठिकाणी सोंग धारण करून तरी काही केलं तरी आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या गुरुविषयी त्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. नव्हे ज्या ग्रंथाचं ज्ञान आपल्याला संपादन करायचं आहे त्या ग्रंथावर देखील आपले काय असले पाहिजे? निष्ठा असली पाहिजे. गुरुवर जर आपला विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, ज्या ग्रंथाचं अध्ययन करायचं त्या ग्रंथावर जर आपली श्रद्धा नसेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. भगवंत गीतेमध्ये सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान साधकालाच, श्रद्धावान पुरुषालाच त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होऊ शकतं, अन्यथा ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे ज्ञान जर प्राप्त करायचं आहे तरी श्रद्धा आवश्यक आहे, व्यवहारामध्ये देखील श्रद्धा विश्वास आवश्यक आहे. परमार्थात, आध्यात्मिक क्षेत्रात म्हणजे परमार्थात देखील विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. परमार्थामध्ये विश्वास किती महत्वाचा आहे याबद्दल काही ग्रंथकारांनी वर्णन केलेलं आहे. ग्रंथकार सांगतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मनुष्य जीवन जगत असताना मानवी शरीरासाठी श्वास जेवढा गरजेचा आहे तेवढा परमार्थ करत असताना विश्वास गरजेचा आहे. मानवी जीवन जगत असताना मनुष्य हा श्वासाशिवाय जीवन जगू शकत नाही. एखाद्या वेळेस त्याला जेवण नाही भेटलं तरी तो जिवंत राहू शकतो,
पाणी नाही घडलं तरी तो जिवंत राहू शकतो, पण श्वास जर त्याचं तोंड आणि आपण जर का त्याचं नाक जर त्या ठिकाणी दाबून धरलं तर मनुष्य 2-5 मिनिटाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपला प्राण सोडेल. ज्याप्रमाणे मनुष्य श्वासाशिवाय जीवन जगू शकत नाही, त्याप्रमाणे परमार्थामध्ये विश्वासाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठल म्हणजे जेवढा विश्वास व्यवहारामध्ये आपल्याला गरजेचा आहे त्याच्यापेक्षा जास्त विश्वास हा परमार्थामध्ये आपल्याला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे. तुकोबारा सांगतात की भगवंता, मी तुझा दास झालो, मी तुझी सेवा करतो. हे माझ्याजवळ माझ्या प्रारब्धाने काही नाही झालं, माझ्या जवळ फक्त भांडवल काय असेल तर फक्त विश्वास रूपी हेच भांडवल. भांडवल गाठी तरी विश्वास भांडवल गाठी तरीच विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेविताचे. महाराज वर्णन करतात की भगवंता, मी तुझा दास झालो, याच्या मागं फक्त भांडवल विश्वासरूपी भांडवलच आमच्या जवळ शिल्लक होतं, दुसरं आमच्या जवळ काही नव्हतं. म्हणून परमार्थामध्ये विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. नवे नवे तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, जे भक्त विश्वासी आहे म्हणजे ज्या भक्तांचा देवावर, आपल्या धर्मावर, आपल्या ग्रंथावर विश्वास आहे, नवे नवे जे भक्त देवाला अत्यंत अंतःकरणापासून देवाची सेवा करतात, अशा भक्तांना तुकोबारा सांगतात की मी नमन करतो. भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्याचे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर कबीर महाराज सांगतात की भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर तो भगवंत आपल्याला काही क्षणात सुद्धा भेट देऊ शकतो, पण त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. खोजी हुए तुरंत मिल जाए, एक पल की तलाश में, कहत कबीरा सुन भाई साधू मैं तो हो विश्वास में. म्हणजे परमार्थ करीत असताना विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. परमार्थ हा विश्वासाशिवाय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. विश्वासाबद्दल बोलतात. जगद्गुरु तुकोबारांसारख्या साधू संत महापुरुषाने जे काही काया वाचा मनाने जे काही क्रिया केल्या, त्या क्रिया कशासाठी केल्या होत? जगद्गुरु तुकोबारांना काही क्रिया करण्याची गरज नव्हती, कारण ते साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी अवतार आहे. मग अवतार असताना त्यांना क्रिया करण्याची काय गरज? क्रिया करण्याची गरज नसताना, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कार्य करण्याची गरज नसताना, साधना करण्याची गरज नसताना देखील जगद्गुरु तुकोबारांसारख्या, ज्ञानोबारांसारख्या साधू संत महापुरुषाने कायाने वाचाने मनाने त्या ठिकाणी क्रिया केल्या, कार्य केलं, ते तुम्हा मला मार्ग दाखवण्यासाठी. विठ्ठल त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं आणि आपण आपला उद्धार करून घ्यावं, याकरता साधू संत महापुरुषांचं सांगणं असतं. आपण आपल्या जीवनाचा उद्धार कोणत्या मार्गाने करावा याकरता साधू संत महात्मे क्रिया करून दाखवतात. आणि जगाचा उद्धार कशाने होतो तर ते आपल्याला योग्य मार्ग त्या ठिकाणी दाखवत असतात. निळोबारा सांगतात, मार्ग दावणी गेले आधी दयाने दे संतते, तेनेची पण ते चालू जाता न पडे म्हणता कोठे काय. ते साधू संत महात्म्याने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गाचं जीवनामध्ये
जे साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करावं. तैसे संत जगे क्रिया करून दावेती अंगे. साधू संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शरीराने जे काही केलं ते आपल्याला कळल्याच्या नंतर आपण देखील शरीराने तेच केलं पाहिजे. साधू संत महापुरुषांनी त्यांच्या वाणीने वाचने जे काही केलं ते आपल्याला कळल्याच्या नंतर आपण देखील आपल्या वाणीने तेच केलं पाहिजे. आणि साधू संत महात्म्याने त्यांच्या अंतःकरणाने काय जे काही केलं असेल ते आपल्याला कळल्याच्या नंतर आपण देखील आपल्या अंतःकरणाने तसाच भाव उत्पन्न केला पाहिजे. याकरता साधू संत महात्म्यांच्या क्रिया असतात. साधू संत महात्म्यांनी जगद्गुरु तुकोबारायांनी ते शरीराने काय केलं हो? भगवंताचं नामचिंतन केलं, पायी तीर्थयात्रा केली, पंढरीची वारी केली. तसं जर पाहिलं तर पांडुरंग परमात्म्याचे अवतार साक्षात तुकोबाराय आहेत आणि अवतार असताना त्यांना त्या ठिकाणी वारी करण्याची गरज नसताना देखील जगद्गुरु तुकोबाराय वारी करतात. ते तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याकरता नव्हे आपण त्या संतांच्या वचनावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनात जर त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं तर आपला उद्धार होतो. नव्हे अंतःकरणाने ते साधू संत महात्म्यांनी काय केलं, काय सांगितलं आपल्याला तर सर्वांभूती पाहे एक वासुदेव हा भाव आपण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करावा असं संतांचं सांगणं असतं. संतांना क्रिया करण्याची गरज नसताना देखील संत क्रिया करतात. ज्याप्रमाणे मास्तर हातामध्ये पाटी घेतात, मास्तर हातामध्ये लेखणीही घेतात आणि मास्तरला तसं जर पाहिलं आपण तर हातामध्ये पाटी घेण्याची गरज नाही, लेखणी घेण्याची गरज नसताना देखील मास्तर हातामध्ये पाटी घेतात, लेखणी घेतात. पण कशासाठी? महाराज त्या ठिकाणी सांगतात की ज्याप्रमाणे मास्तरला हातामध्ये पाटी धरण्याची गरज नसताना लहान मुलांना त्या ठिकाणी चांगलं वाचता यावं, लिहिता यावं, अक्षराची ओळख व्हावी याकरता मास्तर हातामध्ये पाटी लेखणी धरतात आणि त्यांना शिकवतात. त्याप्रमाणे साधू संतांना क्रिया करण्याची गरज नसताना तुम्हा आम्हाला ते साधनं कळावे, तुम्हा आम्हाला त्या साधनांचा महिमा कळावा याकरता संतांच्या क्रिया असतात. आणि त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला विश्वासाबद्दल त्यांचा विश्वास ठेवून दाखवतात अभंगाच्या परिक्रमच्या.
संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आमचा विश्वास हा संतांवरती आहे, संतांच्या पायावरती आहे. आपण जर का पारमार्थिक क्षेत्राचा विचार केला, आध्यात्मिक क्षेत्राचा विचार केला तर संप्रदायासाठी संत लागतात, संप्रदायासाठी ग्रंथ असावे लागतात, संप्रदायासाठी त्या ठिकाणी म्हणजे भगवंताचं नामचिंतन असावं लागतं. पण एवढं सारं असताना साधू संत महात्म्यांनी एवढ्या साऱ्या क्रिया करून देखील ज्यांचा आपल्या संप्रदायावर विश्वास नाही, संप्रदायाच्या वैभवावर विश्वास नाही, त्यांच्यासारखा अधम कोणी नाही. काहींना पंढरपुरावर सुद्धा विश्वास नाही, त्यांना जगीर तुकोबारायांनी अधम त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे पारमार्थिक क्षेत्रातील ज्या काही क्रिया आहेत, जे काही आपले साहित्य आहे, जे काही आपले संत आहेत, त्यांच्यावरती आपला विश्वास पाहिजे. तुकोबाराय आजच्या भंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की संताची पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आपल्याला पटतं की संतांच्या पायावर जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास आहे, आपण देखील संतांच्या चरणावरती विश्वास ठेवावा. पण त्या अगोदर आपल्याला संत कळाले पाहिजे. मग संत कळण्याकरता अगोदर संतांची भेट झाली पाहिजे. पण भेट होणं काही सोपं आहे का? संतांची भेट होणं सोपं नाही. अशक्य गोष्टी शक्य होतील, पण संतांची भेट होऊ शकत नाही. आपल्याला चंद्राचं अमृतही मिळू शकतं, आपण आपल्या हाताने पोहत पोहत समुद्र थोडा पार का होत नाही, पार करूही शकतो, पण त्या संतांची भेट मात्र होऊ शकत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, चंद्रामृत सुखे सेववेल, आस्ताचा तारवे धरवेल, पायेळा सागर तरवेल, परित्या साधूचे भेटे न होई का. परंतु ते साधू संत महापुरुषाची आपल्याला भेट होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या साधू संतांचा महिमा कळण्याकरता, त्या साधू संत महापुरुषाची भेट होण्याकरता एकतर देवाने आपल्याला सांगायला पाहिजे की हे संत आहेत म्हणून, किंवा आपण स्वतः सध्या योग्यतेचं बनायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात की संतांचा महिमा कळण्याकरता आपण संतांप्रमाणे बनायला पाहिजे किंवा संतांच्या सहवासात गेलं पाहिजे. सहवासात जाण्याकरता अगोदर संत कळाले पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. त्याच्याशिवाय साधू संत महात्म्यांची आपल्याला ओळख होऊ शकत नाही. संत जरी संतांच्या क्रियाही आपल्यासारख्या असतात. संत पायाने चालतात, आपणही पायाने चालतो. संत तोंडानेच बोलतात, आपणही तोंडानेच बोलतो. संत देखील अंगावरती त्या ठिकाणी वस्त्रच परिधान करतात, आपण देखील कपडेच घालतो. जरी सर्व क्रिया सारख्या असल्या मात्र त्यांचा महिमा हा अगाध आहे. त्यांचा महिमा त्या ठिकाणी ब्रह्मदेवालाही कळत नाही. असे ते साधू संत महापुरुष आहेत. पण ते असे जे साधू संत महापुरुष आहेत त्यांना ओळखायचं कसं? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे अखंड भगवत नामचिंतन करतात, दया क्षमा शांती तेथे देव जीव सुते. ज्यांच्या अंतःकरणामध्ये सर्व विषयी दया असते, नुसते मनुष्याविषयी नाही, प्राणी मात्राविषयी मुंगीपासून ते संपूर्ण प्राणी मात्रावर ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते, क्षमा असते, त्या ठिकाणी साक्षात देव वास करतो. म्हणजे साक्षात साधू संत महात्मे ते असतात. असे अनेक प्रकारचे लक्षण त्या ठिकाणी साधू संत महात्म्यांनी आपल्याला संत ओळखण्याचे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. मग असे जे संत आहेत त्या संतांच्या चरणावरती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी विश्वास ठेवला.
पण आपण जर का आजच्या कलियुगामध्ये पाहिलं तर संत ओळखणं कठीण झालेलं आहे. कारण दोन्ही दिसते सारखे, वर मजाने तो बाळके. या कलियुगामध्ये ओरिजिनल संत ओळखणं कठीण झालेलं आहे. ओरिजिनल संत असतात एखादा आणि त्या ठिकाणी असंत असतात 100-200, म्हणजे 100मध्ये एखादा, 1000मध्ये एखादा संत राहतो आणि त्या ठिकाणी बाकीचे सर्व 99% असंत असतात. म्हणजे पोटासाठी संत आपल्याला पाहायला सापडतात. पण ते त्यांच्याजवळ संत तत्व हे त्या ठिकाणी काही नसतं. ते जरी संतांसारखे दिसत असले मात्र ते संत नसतात. काही गोष्टी सारख्या दिसतात पण त्यांना ओळखता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे कावळाही काळा दिसतो आणि कोकिळा ही काळीच दिसते, परंतु कावळ कसं ओळखायचं आणि कोकिळा कशी ओळखायची याकरता वसंत ऋतू आल्याच्या नंतर कोकिळा त्या ठिकाणी गायन करू लागते. परंतु त्या ठिकाणी कावळा देखील गायन करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला राहवत नाही. त्या ठिकाणी त्या ठिकाणी लगेच ओळखू येतं. सुभाषितकार वर्णन करतात, काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेद पिक काकयोः वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः विठ्ठल बगळाही पांढरा दिसतो आणि हंसही पांढरा दिसतो. मग ओळखायचं कसं? त्याकरता शास्त्राने एक युक्ती सांगितलेली आहे. शास्त्रकार सांगतात की बाबा हो दूध आणायचं, त्या दुधामध्ये पाणी टाकायचं, 2 पात्रामध्ये ते मिश्रण ठेवायचं. एक पात्र त्या बगळ्याच्या समोर ठेवायचं, एक पात्र हंसाच्या समोर ठेवायचं. बगळा काय करतो? जे मिश्रण आहे ते गटागटा काय करतो? देऊन टाकतो. मात्र हंस तसा करत नाही. हंस काय करतो? त्या जरी दूध आणि पाणी एकत्र असलं त्याच्यातील मात्र नुसतं दूध सेवन करतो, पाणी तसं पात्रामध्ये शिल्लक राहतं. त्यावरून ओळखायचं की हा हंस आहे आणि हा बगळा आहे. हंस शुक्ल बक शुक्लो गो भेदो हंस बकयो. त्या ठिकाणी दूध जेव्हा वेगळं करून जेव्हा पितो त्याला हंस म्हणतात, तेव्हा त्या लक्षणावरून त्या ठिकाणी हंस ओळखायला येतो. त्याप्रमाणे संत आणि असंत दिसायला सारखेच असतात मात्र त्यांच्या कर्मावरून ते ओळखायला येतात. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अशा संत महात्म्यांच्या चरणावर मी विश्वास ठेवला. त्या साधू संतांचा अधिकार काही सामान्य नसतो. संतांची अपाई हा माझा विश्वास. एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला, का हो महाराज तुम्ही संतांच्या पायावर विश्वास ठेवला, गोष्ट मान्य आहे, संत कोणाला म्हणतात तेही मान्य आहे, विश्वासाचा महिमाही आम्हाला माहिती आहे, पण त्या साधू संत महापुरुषांच्या चरणावरती विश्वास ठेवण्याचं कारण काय? तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
आणि तुकोबारा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, ते साधू संत महात्म्यांच्या चरणावर मी विश्वास ठेवला, मी त्यांचं दास्यत्व केलं. दास्यत्व कशा प्रकारे केलं, तर ज्याप्रमाणे नाथरायांनी जनार्दन स्वामींचं दास्यत्व केलं. आपण पाहतो ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांची सेवा घडली नाही म्हणून ज्ञानोबरायांनी नाथरायांचा अवतार धारण केला आणि निवृत्तीनाथ त्या ठिकाणी जनार्दन स्वामींचे अवतार त्या ठिकाणी धारण करून ज्ञानोबरायांनी नाथरायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवृत्तीनाथ आपल्या श्री गुरूंची सेवा केली. अनेक उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पुराणामध्ये सांगतात की गुरूंची सेवा कशी करावी. तनु मनो जीवे चरणाचे लागावे, अगरवता करावे, आपलं तन मन काया शरीराने करावे, वाचाने करावे, अंतःकरणाने करावे. त्या ठिकाणी काया वाचा मनाने जगद्गुरु तुकोबारा सांगतात की मी त्या साधू संत महात्म्यांची सेवा केली. आणि महाराजांनी आता आपण दुसऱ्या चरणाचा विचार करत आहोत, तिचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. तुकोबारा सांगतात ते साधू संत महात्मेच माझं हित करू शकतात, दुसरं कोणी हित करू शकत नाही. आपण जर का पाहिलं व्यवहारामध्ये आपल्या आई वडिलांनाही वाटतं की आपल्या मुलाचं हित व्हावं, आई वडिलांनाही वाटतं की आपला मुलगा नोकरीला लागावा, आई वडिलांनाही वाटतं की आपल्या मुलाचं विठ्ठल विठ्ठल आई वडीलही आपल्या मुलाचं त्या ठिकाणी हित व्हावं, आपल्या मुलगा त्या ठिकाणी चांगल्या त्या ठिकाणी नोकरीला असावा, आपल्या मुलाचे भरभराट व्हावे, आपल्या मुलानं घर बांधावं, गाडी घ्यावी, असं प्रत्येकच आई वडिलाला वाटतं. पण ते खरं येत नाही. महाराज सांगतात आई वडिलांनाही आपल्या मुलाचं हित कशात आहे ते माहिती नाही. हित नाही झाले लौकिक हित व्हावं असं वाटतं पण अलौकिक हित व्हावं असं वाटत नाही. जगद्गुरु तुकोबारा सांगतात माझं हित आपलं हित फक्त संतच करू शकतात. आपलं हित फक्त दोघच जण करू शकतात, एक तर संत आणि एक श्रुती माता. अहितापासून काढते हित देवनी वाढवते, नाही करवते माऊली जगा विठ्ठल. आपलं हित व्हावं ते फक्त श्रुती मातेला आणि साधू संत महात्म्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे. साधू संत महात्मेच आपलं हित करू शकतात, दुसरं कोणीही आपलं हित करू शकत नाही. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संत आपलं हित करतात, गोष्ट खरी आहे बर का, पण विठ्ठल 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 अजून काय करतात ते साधू संत महात्मे विश्वास ठेवल्याच्या नंतर त्याचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची जर भेट व्हावी असं वाटत असेल तर संतांची संगत जीवनामध्ये करायला पाहिजे. संतांच्या चरणावरती आपण जर का विश्वास ठेवला तर ज्ञानोबारा देखील सांगतात की तो भगवंत आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. संतांची संगती मनोमार्ग गते, आगळा श्रीपती आणि पंत. पण अशा साधू संतांची नुसती भेट होऊन त्या ठिकाणी
जमत नाही, भेट दुर्लभ आहे, संतांना ओळख नाही त्या ठिकाणी कठीण आहे. संत पण या दोन्ही गोष्टी जरी कठीण असतात, तिसरी गोष्ट अतिशय कठीण आहे ती म्हणजे विश्वास बसणं. जरी आपला विश्वास बसला, साऱ्या गोष्टी झाल्या, पण त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या असं कंटिन्यू त्यांच्या सहवासामध्ये राहणं मात्र कठीण आहे. त्यांच्या सहवासामध्ये आपण निरंतर त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी करून देतील. एवढंच नव्हे तर तुकोबारायला एका साधकाने परत प्रश्न केला, महाराज एक गोष्ट आम्हाला मान्य आहे, ते संत आपलं हित करतात म्हणून त्यांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवला, ते संत भगवंताची प्राप्ती करून देतात म्हणून आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी चरणावरती विश्वास ठेवला, पण ते संत अजून काय करतात अभंगाच्या तिसऱ्या काय करतात. साधक जर परमार्थ करीत असताना भागला, शिरला, थकला तर त्याला कडे म्हणजे कडेवर घेतात. म्हणजे काय करतात तर योग्य ते उपदेश करतात. ज्याप्रमाणे एखादा मुलगा आपल्या आईसोबत लहान बाळ प्रवास करतं, पायी पायी चालतं, शेतामध्ये जायचं असेल किंवा एखाद्या गावाला जायचं असेल तर त्यावेळेस तो मुलगा विचारतो आई किती लांब जायचं. त्यावेळेस आई सांगते की आणखी 5 मिनिटं चाल, गाव त्या ठिकाणी आलं. असं करत 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 त्याला त्या गावामध्ये पोहोच करते किंवा त्या गावामध्ये घेऊन जाते. म्हणजे गाव जरी लांब असलं तरी आई त्याला धीर देते. त्याप्रमाणे साधू संत महात्मे साधकाला ज्या वेळेस साधक काही लोक म्हणत असतात की आम्ही 70 वर्ष वारी केली, आम्ही 35 वर्ष वारी केली, तरी सुद्धा आमच्या पिढ्यान पिढ्या घरामध्ये परमार्थ चालू आहे, तरी सुद्धा आम्हाला पाहिजे तसं फळ, आम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी लाभ प्राप्त होत नाही.
तर असे ज्या वेळेस असा मनामध्ये विचार येतो, आता माळ राहू द्यावी की काढावी, असे बरेच जणांनी लॉकडाऊन मध्ये माळी त्या ठिकाणी म्हणजे आमच्या भागात तरी भरपूर जणांनी काढलं. म्हणजे करावं काय बा या हिशोबाने आम्ही परमार्थ करतो आणि भगवंताने आमच्यावरती संकट घालतलं म्हणजे आम्ही परमार्थ करावा की नाही करावा असा मनामध्ये ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस साधू संत महात्मे काय करतात तर त्या साधकाला नवीन ऊर्जा यावी याकरता योग्य ते उपदेश करतात की ज्याप्रमाणे साधक आपण पहिल्या वर्षामध्ये असताना बरेच जण साधक असे असतात की पाठांतर होत नाही कारण सवय नसते. मग पाठांतर होत नसताना मग ते माऊलीकडे येतात आणि गुरुवारी माऊलींना विचारतात की माऊली पाठांतर होत नाही, मी काही पाठाला येत नाही. माऊली म्हणतात की पाठांतर होईल, फक्त तुम्ही दररोज काय करा पाठाला येत चला, तुमचं जमन पाठांतर व्हायची सवय तुम्हाला लागेल, फक्त तुम्ही पाठाला येत चला. जरी पाठांतर नाही झालं तरी पाठ मात्र चुकवू नका. याप्रमाणे भागले यामज वाहतील कडे अजून काय करतात त्यांचे आणि जोडे सर्व सुख. हे साधू संत महात्मे आपल्याला सर्व सुख प्राप्त करून देतात. तुकोबारा सांगतात आपल्याला सर्व सुख, महाराजांनी या ठिकाणी सर्व सुख हा शब्द वापरला. आपण व्यवहारामध्ये विचार करतो आपण सर्व म्हणजे भगवंताकडे सहसा दर्शनाला जरी आपण देवाच्या गेलो तरी काय करतो, देवा मला सुखात ठेव, आपण सुखाची मागणी देवाकडे करतो. पण ते साधू संत महात्मे काय करतात तर सर्व सुख प्राप्त करून देतात. सर्व सुख प्राप्त करून देतात म्हणजे जे सर्व सुख म्हणतात कशाला, जे वर्तमान काळामध्येही राहतं आणि भविष्य काळातही चिरकाळ जे टिकतं, शेवटच्या क्षणापर्यंतच नव्हे तर आपण मृत्यूलोक सोडल्याच्या नंतर देखील जे आपल्याला पुढे चालून देखील सुख प्राप्त करून देतं, अशा प्रकारे ते सर्व सुख त्या ठिकाणी महाराज सांगतात की ते सुख इतरांना दिल्याने कधीही कमी होत नाही आणि आपण देखील त्या सुखात राहतो. असं सर्व सुख त्या ठिकाणी साधू संत महात्मे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो. ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत किंवा मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाला, मग त्याच्यामध्ये मनुष्य असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. सुख दुःख पावे नेन संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. सुखम सर्वाय रोचते, सर्वांना सुखच हवं आहे पण दुःख मात्र कोणालाच नको. पण एका व्यक्तीला दुःख पाहिजे होतं. कोण? कुंती मातेला. त्या ठिकाणी कुंती मातेने भगवंताकडे दुःखाची त्या ठिकाणी मागणी केली होती. ते दुःख नसून ते दुःख कशासाठी मागितलं तर भगवंताचं अखंड नामचिंतन माझ्या मुखामध्ये राहावं. कारण सुखामध्ये भगवंत त्या ठिकाणी आठवत नाही, दुःखामध्ये देव प्रत्येकाला आठवतं. म्हणून कुंती मातेने भगवंताचे त्या ठिकाणी सतत नामचिंतन करण्याकरता त्या ठिकाणी भगवंताकडे दुःखाची मागणी केली होती. तिकडे आपल्याला जायचं नाही. परंतु सुख सर्वांना पाहिजे, दुःख मला नको. मला दुःख पाहिजे असं कोणालाही वाटत नको. सुख सर्वांना पाहिजे आहे. आपण जर का या मृत्यू लोकांमध्ये निरीक्षण केलं तर आपण ज्याला संसार म्हणतो की या मृत्यू लोकांमध्ये जेवढे काही प्राणी जीव जन्माला आले त्यांना प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. तुमचे ब्रह्मदेव जरी असले तरी त्यांचा दिवस संपतो. त्यांना देखील आयुष्य हे काय आहे मर्यादितच आहे. म्हणजे संसार आपण ज्याला समजतो ते संसार देखील दुःख रूप आहे. ज्ञानोबरांनी संसाराची व्याख्या करत असताना ज्ञानोबरात सांगतात उपजते नासे नासे लल्ले पुनरपी दिसे हे घटे गायंत्र जैसे परिक्रमी. ज्याप्रमाणे घड्याळामध्ये 7 वाजले होते आता परत 8 वर काटा आपला चाललेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळ फिरत राहणं हा घड्याळाचा गुणधर्म आहे, तो त्याचा गुण सोडत नाही. त्याप्रमाणे संसार काय करतो, जन्माला येणे आणि मरणे हा संसाराचा नियतीचा नियम आहे. ज्याला जन्म प्राप्त झाला त्याला मरण हे निश्चित आहे. त्या ठिकाणी मरण चुकवता येत नाही. असा जो संसार आहे तो दुःख रूप आहे. कोणी म्हणेल कसं काय दुःख रूप आहे तर मनुष्य रूपी नरदेहाला येणं देखील कसं आहे दुःखाचं आहे. गर्भामध्ये असताना दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्याच्या नंतर बाळपणी देखील दुःख आहे, तरुणपणी दुःख आहे आणि नवे म्हातारपणी तर आणखी दुःख आहे. बरं म्हातारपणी दुःख आहे का? नाही. मरते वेळेस तर अतिशय दुःख आहे. मरते वेळेस किती वेदना होतात
1000 त्या ठिकाणी विंचू चावले असतात जेवढ्या वेदना होतात त्यापेक्षा जास्त वेदना ह्या मरते वेळेस त्या ठिकाणी होत्या. विठ्ठल विठ्ठल संसारात त्या ठिकाणी दुःखानेच त्या ठिकाणी ठासून भरलेला आहे, पण आपण जीव त्यामध्ये सुखाची इच्छा करतो आणि लौकिक त्या ठिकाणी कार्य आपण त्या ठिकाणी करत राहतो. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. त्या ठिकाणी काम क्रोध लोभ शोने पाठी लागले ओढाळ कवना मिश्रण जाऊन दृष्टी देश निर्मळ. म्हणजे त्या ठिकाणी जन्माला येणे आणि मृत्यू होणे यामधला जेवढा काळ आहे त्याला संसार त्या ठिकाणी म्हटलेला आहे, परंतु आपण त्यामध्ये सुखाची अपेक्षा करतो. पण महाराज सांगतात ते संसार पहिलेच दुःखाने भरलेला आहे, त्यात आपण सुख शोधून सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होत नाही आणि सुखाच्या आशेत आपला संपूर्ण जन्म त्या ठिकाणी आपल्या मृत्यू होतं तरी पण आपली सुखाची आशा सुटत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला श्रमेक मुक्ती यज्ञ नाही गेला हिटता दिशा क्षण पावला माया विष्णेला जीव माझा. असं जे दुःख आहे असे दुःख जाऊन त्या ठिकाणी संतांवर जर आपण विश्वास ठेवला तर ते संत आपल्याला हा संसारात सिंधू तरुण नेतात आणि सर्व सुखाची प्राप्ती करून देतात. विठोबार मग आपले सर्व साधू संत महात्मे आपल्याला एवढं सारा देतात, मग आपण त्या साधू संत महात्म्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. एवढंच नव्हे तर महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात मी अजून त्या साधू संत महात्म्यांची कशा प्रकारे सेवा करेल. अभंगाच्या शेवटच्या
सांगतात की साधू संत महात्म्यांचे जे वचन आहे जे त्यांनी उपदेश केलेला आहे तो मी जीवनामध्ये तंतोतंत पाळन असा याप्रमाणे जशी होईल तशी या ठिकाणी सेवा करण्याचा अल्पशा भक्तीप्रमाणे प्रयत्न केला. झालेली सेवा या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांचा तुम्हाला आदरणीय गुरुवर बाबांची चरणी एकदा सेवा समर्पित करून तुम्हा श्रोते सज्जन तुम्ही सर्वजण गुरुपद म्हणजे चरणी या ठिकाणी सर्व गुरुवर चरणी सेवा समर्पण करून सेवेला ज्ञानेश्वर